मॉर्निंग भावांनो. आज घरातनं निघताना ब्लॉग स्टार्ट करायला नाही भेटला कारण की लेट झालेला आणि आज हेल्मेट पण दुसरा घेऊन आलेलो आहे मी. सो त्यामुळे बाईकवरती पण येताना काही शूट करायला भेटलेलं नाही आहे. शॉपवरती पोहोचलो आहे आणि आता सगळ्या गाड्या बाहेर काढायला घेतोय. आपली सगळी गँग पण यायला चालू झालेली आहे, बघू शकता तुम्ही. सो श्री सरांच्या गाडीचा जरा इश्यू झाला बॅटरीचा. मी गाडी घेऊन चाललो आता गरम मसाला सर्कलला. बॅटरीचा काय इश्यू आहे ते बघायला. बॅटरी आपली बघायला गेलं तर असं नवीनच आहे, बट बॅटरी काल रात्री पूर्ण ड्रेन झाली होती. सो गाडी धक्का मारून स्टार्ट केली आणि आता पण तेच केलेलं आहे, गाडी धक्का मारून स्टार्ट केली आहे. सो चला पोचूया गरम मसाला सर्कलला. बॅटरीचा काय सीन आहे तो बघूया, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तो अशा प्रकारे ते बॅटरी चेंज करण्यासाठी पोचलेलो आहे मी. जुनी बॅटरीची अवस्था बघा. मी नवीन एक पेटी पॅक बॅटरी काढली आहे. दादा आता बॅटरी लावून घेत आहेत. बॅटरी लावून झालं की निघूया परत शॉपच्या दिशेने. सो इकडे नवीन बॅटरी टाकून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. ॲमेरॉनची बॅटरी टाकली आहे नवीन. सो अशा प्रकारे इकडे आपलं बॅटरीचं काम झालेलं आहे. निघूया आता परत शॉपच्या दिशेने. शॉपवरती जाऊन बघूया अजून काय काय लोड आहे आज. कालची एक XUV 700 आहे, तिला आपल्याला फायनल करायचं आहे. तिचं इंटिरियर एक्सटिरियर दोन्ही होतं. इंटिरियर पण काल क्लीन करून झालेलं आहे आणि एक्सटिरियरचं पण पॉलिशिंगचं काम झालेलं आहे. गाडी वॉश करून आता फायनल करायची, आतून पण आणि बाहेरून पण. त्याच्यानंतर एक इनोवा क्रिस्टा आपण जी पेंटिंगसाठी दिलेली तिचं पण बघूया आता. ते 2 पॅनल जे पेंटिंग केलेले आहेत ते प्रॉपर सँडिंग करून पॉलिश करायचे आहेत. आणि अल्काझरचं बघूया आपण अप्रुव्हल आलं आहे की नाही आलंय ते. तिचं पण PPF काढायला चालू करूया कारण की तिचं पण PPF काढता काढता नाकी नऊ येणार आहे. सो चलो पोचूया शॉपवरती आणि भेटूया थोड्या वेळाने. सो भावांनो, इकडे आपल्या इनोवा क्रिस्टाचं इंटिरियर झमक्लीनचं काम चालू आहे. याच्यामध्ये कसं आपण रूफ, डॅशबोर्ड, सीट बेल्ट, फायबर पार्ट, बूट एरिया, कार्पेट एरिया हे सगळं असं अँटीबॅक्टेरियल फोमने क्लीन करतो. हा सीटसाठी यूज होतो, प्लास्टिकसाठीचा वेगळा फोम असतो. त्याच्यानंतर इकडे आपल्या XUV 700चं वॉशचं काम चालू आहे. ही गाडी पण आज फायनल करायची पूर्ण आणि रेडी करून पाठवून द्यायची आहे. सो भावांना आपल्याकडे एक अल्ट्रा झाली होती, तिचा पण अँटीरस्ट चेकअप केलेलं आहे. इनोवाचं इंटिरियरचं काम झालेलं आहे. XUV 700 पण ऑलमोस्ट फायनल झालेली आहे. एक क्रेटा आलेली आहे आपल्याकडे, हिला आपल्याला अँटीडस्ट कोटिंग करायचं आहे. सो गाडी आता टाकली आहे वरती आणि टाकूया आता गाडी चेसी वॉश करायला. बाहेरनं याचा वॉश पण करायचं आहे. सो फायनली भावांना मी चाललो आता भंड व्हायला कारण की क्रेटाला अँटीडस्ट कोटिंग मारायचं 5 इयर्सचं. हा बॉडी शूटचा आहे, हा कोट मारायचा आहे, सायलेन्सर कोटिंग पण करायचं आहे. सो
चला जाऊया खाली आणि होऊया आता बंड. सो भावांनो, अँटी रस्ट मारायला उतरलोय खाली. मी बघू शकता ही बिफोर कंडिशन आहे गाडीची. सध्या कुठेही कोट नाही केलेला आहे. आपण हा आपला बॉडी सूट जे 5 इयर्सचा तो अप्लाय करणार आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण चेसीला हा अप्लाय करणार आहे. सायलेन्सरला मास्किंग करायचं आहे अजून, त्याला टाइम आहे. सो पहिले तर बाजूचं मारून घेतो. सायलेन्सरला पण आपल्याला कोट करायचा. सायलेन्सरला पण आपण सायलेन्सर कोट मारणार आहे. सो भावांनो, हालत एवढी खराब झालेली आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण घामाने भरलेलो आहे मी. मास्क पण पूर्ण माझा खराब झालेला आहे. अँटी रस्ट मारता मारता नाकी 9 झालेली आहे. अजूनपर्यंत फक्त तुम्ही बघू शकता आपली एक साईड झालेली आहे मारून. अजून ही एक साईड बाकी आहे मारायची. एका साईड मध्येच नाकी 9 झालेली आहे खूप. सो भावांनो, फायनली टोयोटाचा अँटी रस्ट मारून झालेलं आहे. वॉश पण झालेली आहे गाडी, बघू शकता तुम्ही. मी अजून भिंगलेलो आहे, अजून नॉर्मल आलेलो नाही. हालत खराब झालेली आहे जाम. सो फायनली भावांनो, XUV 700 रेडी झालेली आहे. तुम्ही गाडीची फिनिश बघू शकता बाहेरून आणि आतून दोन्हीकडनं एकदम ललन टाप, एकदम कडक शोरूम कंडिशन. गाडीची डिलेवरी देतात आपण. पुन्हा गाडी काढतात बाहेर. त्यानंतर आपल्याला इनोवा क्रिस्टा, जिथं आपण इंटिरियरचं काम केलं आणि 2 पॅनल पेंटिंग केलं. सो आता ही गाडी घेऊन आपण निघूया मीरा रोडला. भावांना इकडे एक लँड रोवर आलेली आहे. रेंज रोवरचं वॉश झालेलं आहे कम्प्लीट. पावसाने पण हजेरी लावलेली आहे. संध्याकाळपासून चालूच आहे. इकडे इनोवा क्रिस्टाचं इंटिरियरचं काम चालू आहे. अजून पॉलिशचं काम पण बाकी आहे, ते उद्या करूया आपण. आज इंटिरियर संपवूया आणि एक्सटिरियरचं जेवढं संपवता येत आहे तेवढं संपवूया. हिचं पण इंटिरियर जम्पक्लीनचंच काम आहे. असे अँटीबॅक्टेरियल फोम यूज करतो आम्ही. सो भावांनो, अशा प्रकारे आपलं आजचं काम संपलेलं आहे. सगळ्या गाड्या आपण टाकलेल्या आहेत वरती आणि आता घरी निघायची तयारी करतोय. आज बघायला गेलं तर काम थोडं लवकरच संपलंय. काम संपलंय म्हणजे आहे अजून काम बाकी नाही असं नाही. इनोवा क्रिस्टाचं आपल्याला पॉलिशचं काम करायचं आहे, पण ते उद्या सकाळी आल्यानंतर आपण पॉलिशसाठी घेऊया ती गाडी. उद्या पण कामाचा लोड खूप असणार आहे. 3 गाड्यांच्या अपॉइंटमेंट आहेत इंटिरियर एक्सटिरियरसाठी. सो बघूया आता काय लोड असेल उद्या. आणि आता ते इकडनं संपवतो, निघताना भेटतो तुम्हाला. चलो. तो अशा प्रकारे इकडे भावांनो सगळे माझीची मजा घेत आहेत, तुम्ही बघू शकता. सो फायनली भावांनो शॉप झालेलं आहे बंद. निघूया आता घरी. आज हेल्मेट दुसरं आहे, सो माउंट नाही लावू शकत, फोन लावू नाही शकत. डायरेक्ट भेटूया घरी पोचून. चलो बाय बाय. सो फायनली भावांना आलो आहे घरी, फ्रेश झालो आहे आणि बसलो आता. थोडंसं जेवतो थोडं बसून, त्याच्यानंतर ब्लॉग एडिट करतो आणि झोपतो. आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवूया. चलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स.